नमस्कार. विश्व कोंकणी यूट्यूब वाहिनीचे सर्व वीक्षकांचं आत्मीय स्वागत. मी डॉक्टर विजयलक्ष्मी नायक. शिल्पकले, चित्र, संगीत, नृत्य आणि काव्य ह्या 5 प्रकाराचं आम्ही ललित कले म्हणतो. खेलो वाणिज्यात्मक उद्देश नसताना मनास खुशी देवते कले ललित कले. चित्रकले एक वैशिष्ट्यपूर्ण दलने कौशल्य. चित्रकलेचं आम्ही दृश्यकला म्हणून सांगतो. चित्रकले पुरातन कालांसुनो आदि मानवते एक आप्त मित्र. ಭಾಷಾ ಉತ್ಪತ್ತಿ ಹೊವೆತನ್ ಅದ್ದಿ ಆದಿ ಮಾನವ ಲೋಕ ತೆಂಚ ನಡುವೆ ಚಿತ್ರ ಸಂಕೇತ ಸಂಜ್ಞೆ ಮೂಲಕ ಸಂವಹನ ಕರೀತ ಆಯ್ಲಿಂತೆ. चित्रकले विश्वाचे भाष्य. चित्रकले जगतु ते सर्व लिपियांस आईस. चित्रकले एक अभिव्यक्ती माध्यम. कालानां तत्रं चित्रं म्हटल्यार चित्रकले मनुष्य कुलास श्रेष्ठ संपत्तु. मांगल्यं प्रदम चैत तद ग्रहे यत्र प्रतिष्ठित. अर्थात चित्रकले खै स्थापने होनास्ते थी मंगळकर शुभ आरंभ नांदी मुन्नुडी होता. ऐचे दृश्यकला प्रतिबिंब कार्यक्रमचं मुख्य सोयरे होनो चित्र कसोती क्राफ्ट हेंतो प्रावीण्य पडवली श्रीमती सुहानी सामंत बिकन्नकट्टे हे आमचे उट्टू स्टुडिओसो आयलेसत. सुहानी तुमचं नमस्कार आणि ह्या कार्यक्रमाचं मोगाचे स्वागत. नमस्ते, धन्यवाद. हेंचे उट्टू संवाद कार्यक्रम आरंभ करूवेतन अद्दी हेंते एक परिचय आम्ही बघून घेऊन येऊया. श्रीमती सुहानी सामंत हेंते गाव बिकन्नकट्टे मंगळूರು. श्री रमेश सामंत ताताऊ मरोळी आणि श्रीमती सुजाता सामंत हेंचे सुपुत्री श्री रामचंद्र शणै बिकन्नकट्टे आणि श्रीमती रश्मी शणै हेंचे थोरले सूनु. हेंते यजमान श्री अश्विन कुमार सेंट आग्नेस पदवी पूर्व कॉलेजांत भौतशास्त्र आणि इलेक्ट्रॉनिक्स विषयांत उपन्यासक होऊन असत. हेंते पूतू मास्टर अमोघ आता UKGंत शिकत असत. सुहानी हेंते प्राथमिक प्रौढ आणि पदवी पूर्व शिक्षण ಕೆನರಾ ಸಂಸ್ಥೆಯನ್ಸುನು ಕೊರೋನು ಶ್ರೀದೇವಿ ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್ ಕಾಲೇಜು ಮಂಗಳೂರಾನ್ಸುನು ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್ ಶಿಕ್ಷಣ ಪ್ರಾಪ್ತ ಕೇನಸತ್. 2015 ದಕ್ಷಿಣ ಕನ್ನಡ ಜಿಲ್ಲಾ ಮಟ್ಟಾಂತ ರಾಜ್ಯೋತ್ಸವ ಪ್ರಶಸ್ತಿ ಸ್ವೀಕಾರ ಕೆಲ್ಲೆ ಶ್ಲಾಘನೀಯ. ಶ್ರೀ ಪೂರ್ಣಾನಂದ ಸೇವಾ ಪ್ರತಿಷ್ಠಾನ, ಲಿಯೋ ಕ್ಲಬ್, ಅರೆಹೊಳೆ ಪ್ರತಿಷ್ಠಾನ, ಪದವಿನಂಗಡಿ ಗಣೇಶೋತ್ಸವ ಸಮಿತಿ ಅಸೆ ಅನೇಕ ಸಂಘಟನೆನ್ಸುನು ಗೌರವ ಸನ್ಮಾನ ಗೌಲ್ನೆ ಸುಕೀರ್ತಿ ಹೆಂತೆ. ಮಾತ್ರನೇ पत्रिकेंतू हेंचे साधने बग्गे लेखन दुसरे पेपरांतू प्रकट दालेसा. आता सुहानी सामंत हिनी केल्ले चित्र कसोती आम्ही काम आता बघून घेऊन येऊया. आता तुम्ही सुहानी सामंत हिने सोडवले चित्र तुम्ही बघून आयलो. तुमचे सरकले एक संपन्मूल व्यक्ती आमच्या समाजांत असव त्यामासे एक गौरवते विषय. सुहानी तुमचे लगी मी इतारवते प्रथम प्रश्न. तुमते खैले प्रायंत तुमचे लगी हा एक कौशल्य असा म्हण तुम्हाला कळल्या आणि हा कौशल्य गुरुतिसवले कोण? मी म्हटलं दखले असताना माझ्या हँडरायटिंग काही तिकता शौक म्हण नाही. तसं काही नोट्स बुकांत पुरा कडे बघतल्यार अनटायडी कीप इम्प्रूव युअर हँडरायटिंग म्हण असं होतं. तर एकदा 3rd स्टँडर्डांत एक प्लांटाचं ड्रॉइंग करवं होतं. त्याच मॅमानं नीट म्हण बरवलं. त्यात लविना टीचर म्हण त्याचं नाव. सो नीट कीप इट अप म्हण घातला. सो पुराकडे अनटायडी इम्प्रूव युअर हँडरायटिंग म्हण बघून हे नीट म्हण बघताना एक मोटिवेशन बरे ओके हिंतू एखाद मी एक लायक असा तो हिंतू पुढे गेल्यार मला काहीतरी करवात म्हण तसं तेव्हा फील झालं मला. ओके, सो आम्ही आता लविना टीचर असं मी एक धन्यवाद सांगत नाही. त्या ಮೂಲಕ तुम्ही एक ह्या कौशल्य इम्प्रूव करू एक साध्य झाल्याचा. सुहानी तुम्ही असं तर आरंभ तुम्हाला कळलं तुमच्या लगे हा कौशल्य असा म्हणून सांगणं त्या परांत तुम्ही कसं त्या अभ्यास करून आयलो?
तर म्हटल्यार एक चित्र बघून म्हटल्यार आता पुस्तकाचे लेबल म्हण त्या लेबलाचे चित्र बघून मिकी माऊस डोनाल्ड कसं चित्र करीत आयलो मी असे दीस गेल्या बरी तर त्यांचं प्रॅक्टिस करून मला मनशांचे चित्र कित्ते करवानी का म्हण तसे झालं सो आधी शुरू करताना समामन नाईनता तर डोले खै खै हवेचे नाक क्रॉस होव्याचे बरं वैता तसं मी प्रॅक्टिस करून 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 एक टाइम बंदायला पण साधारण एक मतलब बघताना एक गुर्त म्हटल्यार ಗುರ್ತು ಗಾವೆಚ್ಚ ಬರ್ಚ ಚಿತ್ರ ಬರೆದಾಲ ನಮಗೆ ಓಕೆ ಅತ್ತ ಆಮಿ ಏಕ ಚಿತ್ರಕಲೆತ ಬಗ್ಗೆ ಬಲವತೆ ಮುಂದಾಲ್ಯಾರ ಚಿತ್ರಕಲಂತ ಇಂಗಡ್ ವಿಧಾನ ವಿಧ ಪ್ರಕಾರ तेंतो आम्ही इंगड माध्यम आम्ही यूज करतो त्याच्या ಬಗ್ಗೆ एक माहिती देवत आता आम्ही खैल्या कलर पेंट खैल्या टाईपाचे यूज करतो त्याच्यावर आमच्या बेस डिसाईड करवायचे आम्ही आता आम्ही ॲक्रेलिक पेंट म्हणा असता तर ह्या ॲक्रेलिक पेंट ह्या मला वॉटर सॉल्युबल असता नाहीतर त्यास एक मीडियम मन गावता त्या मिक्स करून पत्तल करवात नाहीतर दाटो यूज करवात सो त्या यूज करताना मला पेपरवर करवा वैत नाही की त्यामधला पेपर आणि त्या कलर उडून घेऊन पेपर हाळवता सो त्यास चिके सॉलिड बेस मतलब चिके लाईक्स आहे दाट्स आहे सुटके बरचे मटेरियल हवा होता बेस तेव्हा मी काय तर करतो मतलब कॅनव्हास मन यूज करतो त्याच्यावर ह्या त्यात ಕೆಲವು कॅनव्हास एक कोटिंग बरी असतं तेव्हा वॉटर कलर्स म्हणता त्यांचं चढ पाणी असतं सो त्याच्यावर कॅनव्हासवर वॉटर कलर्स ಕೆಲವು कॅनव्हासवर वर्क वैत नाही मतलब त्या एक पाणी ते उरलं बरे होता सो त्या नॉर्मल पेपर्सवर यूज करतात वॉटर कलर्स सो ह्या ऑइल पेंट म्हणा ह्यास आम्ही पाणी मिक्स करवा वैत नाही लिन्सीड ऑइल म्हण गावता त्या मिक्स करावं होता आणि हेंतो डिफरन्स म्हटल्यार आमास वर्किंग टाइम चड गावता म्हटल्यार आता मी ॲक्रेलिक काम केल्यार मला एक अर्ध घंटो मन टाइम असतो ते अर्ध घंटा भितर मी फिनिश करावं होता ह्या ऑइल पेंटिंग मला एक वार टाइम गावता सो मला आता फेस चित्र करवा असल्यार मी आज एक चित्र करून सोडतो सो उद्या मला वताना काहीतरी इम्प्रोवायझेशन हवं तर तो मला वर्क करवा ऑइल पेंट तर मस्त हेल्प होता आणि तो वर्किंग प्रोसेस मस्त लांब मस्त टाइम आम्हाला काम करवा त्याच्यावर तसं चड आर्टिस्टांनी डिटेलिंग पेंटिंग करताना ह्या ऑइल पेंट्स यूज करतात आणि ब्रशेस होत असतात आता आम्ही ऑइल मस्त इंगड विधाचे ब्रशेस असतात आता आम्ही वॉटर कलर्स मन यूज करावं होता आणि हे सॉफ्ट पोनीटेल ब्रशेस म्हण असतात हे असं सॉफ्ट ब्रशेस यूज करावं होता ह्या ॲक्रेलिकस होताना ह्या स्टिफनेस पिरत नाही की त्यामधलं ॲक्रेलिक वॉटर कलर्स आणि चिके दाट असतात तेव्हा आम्हाला सिंथेटिक ब्रशेस म्हण असलेल्या टाईपाचे ब्रशेस गावतात तेंतो राऊंड ब्रश फ्लॅट ब्रश म्हण इंगड टाईप्साचे असतात सो ह्या मला आता वॉटर कलर काम करवा त्याला पेपर पत्तल असला पेपर पेंट ह्या यूज केलं सो ह्या कॅनव्हासर ॲक्रेलिका सांगून केलं त्यात आता मी ऑइल पेंट्स काम करताना त्याच इंगड म्हटल्यार मस्त त्या दाट अनेको थिकनेस चड असता दाट असता पेंट तेव्हा मला ते खैल्या सॉफ्ट ब्रशेसांत काम करवा वयता तेव्हा असेल गट्ट हॉग हेअर ब्रशेस म्हणतात ह्यास सो असेल गट्टच्या ब्रशेसांत यूज करावं होता ह्या इंगड पेंटास वयत ना ऑइल पेंट्स मात्र करवा सो असं इंगड आर्ट पेंट्स असं इंगड बेस यूज करावं इंगड ब्रश यूज करावं होता ह्या आम्ही माध्यम म्हणून सांगतो मीडियम म्हणून सुहानी तुम्ही खैला माध्यम चड यूज करता मी युजली चड होऊन मी ॲक्रेलिकच यूज करवायचे म्हटल्यार वॉटर कलर मी ट्राय तिकतं केलं नाही म्हटलं माझे पेपर चड मी पाणी चड घेऊन हाळवतात सो ह्या म्हटल्यार आमास मस्त टाइम तेव्हा होता आमास पेपर हाळोवायचे वट्टे होवायचे त्याचा प्रॉब्लेम येत नाही सो ऑइल पेंट आता मी काम करवा सुरू केलो ऑइल पेंटान तो त्या मधल्या चड होऊन आम्हाला तोंड करताना आणि चिके रिअलिस्टिक पिक्चर पेंटिंग करताना बद्द दिसवायच्या बरच्या पेंटिंग्स करताना हवं होता मतलब ऑइल पेंट्स हवं होता आता तुम्ही माध्यमते ಬಗ್ಗೆ ಬರಲೋ आता ಭಾರತೀಯ ಜನಪದ ಚಿತ್ರಕಲೆ ಬಗ್ಗೆ आम्ही ऐकलो असा हे त्या ಬಗ್ಗೆ चूर माहिती देवते हा चित्रकले मतलब त्यांचं प्रत्येकांत एक मतलब प्रत्येक कंट्रींत एक देशान त्याच्यात एक आर्ट शिल्प चित्रशैली म्हण असता सो इंडियात येताना प्रत्येक राज्यांत प्रत्येक गल्लींत एक आर्ट फॉर्म बरी असता सो आता इंडियन मी म्हटल्यार मी सध्याच म्हटल्यार मला गोत्तास्वेचे आर्ट फॉर्म्स म्हटल्यार एक मिथिला आर्ट म्हण नाहीतर मधुबनी म्हण सांगतात त्यासो एक गोष्ट म्हण आसा त्यात मस्त अद्दिल ते एक रॉयल म्हटल्यार रायांचे आर्ट म्हण सांगतात त्या नेपाळ आणि इंडियात आसले अद्दिला म्हणजे तेव्हा मिथिले म्हण आसले मिथिलेचे आर्ट फॉर्म त्यास कथा त्या आर्टाच्या ಬಗ್ಗೆ कथा कायता म्हटल्यार सीता आणि रामाच्या वर्डीक होताना
त्याच्या मिथिलेंत इडी गावांत जनक महाराजानं इडी त्याच्या राज्य ह्या शैलीचे पेंटिंग्स त्याच्या जनालकसून इडी करून डेकोरेट तसे शोक दिसवायचे बरी केला म्हण नंबिक आता इंडियात आमच्या बिहार म्हण जागो थंय मतलब आता चड मधुबनी यूज मतलब आता करतात ते आणि तसंच गोंड पेंटिंग म्हण आसा ते आमी RRR म्हण पिक्चरांत येता एक ट्राईब बगे आयकून आसात सो त्या तसंच मतलब बघताना तुम्हाला गोंद आणि मधुबनी चड डिफरन्स म्हण कळत नाही सो आता जाल्यार डिटेल लावून आम्ही त्याच्या बग्गेत बोलताना आम्हास कळता मतलब दकूकले बारीक दकूकले हे असतात व्यत्यास असतात सो गोंद म्हटल्यार ते एक गोंड ट्राईब ते काय हे महाराष्ट्र मध्य प्रदेश आंध्र प्रदेश ह्या 3 गावांत ते वासवून असले त्या ह्याचे जनांगाचे जन सो त्यांनी त्यांच्या असं बिडू म्हणतात ना त्या टायमार फ्री टायमार करीत असलेले काम ह्या ट्रायबल आर्ट फॉर्म गोंद पेंटिंग म्हणा हिंदू कसं म्हटलं त्यांच्या आमच्या परिसराच्या समतोलन मतलब प्राणी पक्षी रुंका नेचर ಬಗ್ಗೆ ಮಾತ್ರ ಮನುಷ್यांचे फिगरिन्स म्हण नाही त्यात मिथिला पेंटिंग बघताना दोन वेगळं दिसतात त्याला मिथिला पेंटिंग चढ होऊन आमच्या मनशांच्या देवांच्या तसे पुरा एक कथा ह्या करवायच्या बरी असता तसंच लिप्पन आर्ट म्हण असता लिप्पन शैली म्हण त्यास मड मिरर वर्क म्हणून सांगतात ते आमच्या कच्छ गुजराताचे आर्ट फॉर्म त्या आदिलांनी काय करीत म्हटल्यार वंटेचे शान आणि मत्ती मिक्स करून त्यांच्या घर डेकोरेट करीत असलेले फॉर्म आणि हे आमचे कन्नडी कट करून हव्यादल्ल्या शेपून स्टिक करीत ते एक पॉझिटिव्ह वाइब्स बरे एक म्हटल्यार आता ते डेकोरेट एंट्रन्स डेकोरेट करताना मनशा तेवणी येऊन येतात आणि त्या मिरर आम्हाला रिफ्लेक्ट करून एक पॉझिटिव्ह वाइब बरी देतात तसं त्यांच्या घर डेकोरेट करून म्हणून लिप्पन आर्ट यूज करीत आता ते म्हटल्यार आता एअर ड्राय क्ले इंगड मेटेरियल असत अवेलेबल सो तेंसून आर्ट करतात मत्तीन तेंसून आर्ट करतात तसं आणि तंजोर शैली आणि मैसूर शैली म्हणा तंजोर म्हणतात तंजावर तमिळनाडाच्या मैसूर शैली आमच्या कर्नाटकाच्या त्या बघताना सेम दिसतात त्यासो गोल्ड आमच्या भांगराचे प्यूर भांगराचे फॉईल यूज करतात हिंदू नाहीतर ಕೆಲವಂತ ತಂಜೋರಾಂತ ಕೈತ मतलब बद्द स्टोन्स घालतात नाहीतर चिक एम्बोस्ड बरी हिंदू प्रत्येक डिटेल हातांत करवायचे स्टोन्स नाही खाली भांगराच्या बदलास गोल्ड फॉईल घालतात तिकतात डिफरन्स आणि तसंच वर्ली आणि सौरा आर्ट म्हणा वर्ली म्हटल्यार आमच्या महाराष्ट्राचे आर्ट फॉर्म त्या एक ट्रायबल आर्ट फॉर्म सौरा आर्ट ओरिसाचे आर्ट फॉर्म ते तसं ते बघताना तुम्हाला फर्स्ट मतलब एक जस्ट एक चित्र फर्स्ट बघताला असं ते कळत नाही डिटेल होऊन गेल्यार वर्ली आर्ट म्हटल्यार त्यांतू फुल पूरा एक स्टिफ लाईन बरी म्हटल्यार खाली सर्त लाईन क्रॉस लाईन तसे असवेचे हिंदू सौरा आर्टान पूरा स्मूथ लाईन्स असतात कर्व लाईन्स ओके आता मी वरली सुटके ते वर सोडवते असता तसं सुटक्यांच्या वर पद पेंटिंग म्हणतात राजस्थानाचे तसं इंगड पेंटिंग्स करतात ओके सो मस्त हेंतू नॉलेज असतं होय सुहानी आता एक मनुष्य ते चित्र सोडवताना नाहीतर एक देवते चित्र सोडवताना तोंड ते भाग एक सोडवते भारी कष्ट म्हणून आम्ही एक ते मनांत आसा आता ह्या भाग एक अभ्यास तुम्ही कसं केलो सुरू करताना माझ्या मतलब समामन येत नाही आता चिके चढून असता त्या मी कलर कवर करवा ट्राय ते मस्त करून तसंच ठेवायचं मतलब ह्या प्रॅक्टिस असल्यांचं सुलभ होतं मला म्हटल्यार ट्रेनिंग आणि ना मी खुद शिकवून करवायचं तसं मला चिक कष्ट होतो मतलब मस्त समय घेता मला एक शेप करवा एक तोंडाचे शेप आहे मगे अर्ध सम होता मगे त्या सम करून आणि एक अर्ध करवायचं चिक चढून असता मगे त्या कलरांत कवर करवा बघतो आम्ही त्याला अर्थ म्हटल्यार तुम्ही अभ्यास चढ केले म्हणजे ते परफेक्शन चढ येता म्हणून सांगते ओके आता एक पेपर आम्ही एक चित्र सोडव म्हणून जाल्यार खैल्या रीती रामच एक मानसिक सिद्धते हव्या होता म्हटल्यार मला खैल्या टायपाचे पेंटिंग मी आता कराव्या म्हणजे एक आयडिया करून घ्याव्या एक आलोचन हव्या ह्या कलराचे मी असले चित्र करतो आता मी आता दोन मधले एक खैल्या चित्रात एक बॅकग्राऊंड एक फोरग्राऊंड म्हण असता सो त्यांनी तो फाटल्या खैल्या कलर घातला येदुरला कलर उठवून दिसतात त्या एक कॉन्सेप्ट बेसिक्स गोथाव्या तसं आणि त्यास हव्यादल्ल्या सामान अद्दी आम्ही रेडी ठेवून असं हव्या मिगे आर्ट
नाहीतर काय तर एकूकदा प्रॉब्लेम काय तर येता म्हटल्यार आता अर्ध केलो मिगे ते अवेलेबिलिटी नाही ते सामान गावत नाही आमस त्याद्वा ते अर्धा स्टॉप होवेचे वेस्ट होता बाय ओके तुम्ही आता चित्र सोडवताना आधी खैन ರೀತಿಯ तयारी हव्या म्हणून सांगते विवरण दिलं आता चित्र करवे स्टार्ट केलं परांत त्या एक प्रक्रियेंत खेळ टाईप आता एक तयारी हव्या आता मी एक अर्ध करून दालांचा मी माझे कसं एक ह्या होतं मला आलोचन कसं होतं तसं येईल तसं आहे मी केलं नाहीतर आता मी एक कलर डिसाईड करून असतो त्यात कलर कसं दिसता म्हणता केला पर्यंत ते खूपदा कलवायचे आम्हाला सो आता ह्या कलर सूट होईत नाही त्याच खैला कलर कसं ऍडजस्ट करून दावात त्या बघवायच्या हवा होता आणि आम्हाला कलर बॅलन्सिंग शिके बघावं होता मतलब खैला कलर खै मतलब एक इवन अर्ध चित्र डार्क अर्ध चित्र लाईट तसं यावं नाही का मग त्या पूर्ण एक त्या चित्र कंप्लीट होईत असेल बरी मतलब त्याच्या फायनल साधारण एक रूप येतं आकार येतं ना तद्वा आम्हाला एक आयडिया येतं ओके इथे असं याव्या नाही का म्हणते असं याव्या म्हणून आता एक उदाहरण सांगते म्हणलं आता बेसिक कलर्स पण असता नाही 2-3 बेसिक कलर्स असतात तुम्हाला आता त्या बेसिक कलर सोडून इंगड कलर ते एक फॉर्मेशन होईसा म्हणलं ते काही ना काही कलर कॉम्बिनेशन यूज करून तुम्ही फॉर्म करता हो त्यामुळे अगत्य म्हणजे आता आम्हाला हव्यादल्या कलर्स पुरा गावतात त्या नाही करून आम्हाला केला एकदा गावत नाही नाहीतर इथे आम्ही अस्वेच्या गावात असत नाही तद्वा ते खैला कलर मिक्स कलर गावता केलं त्या ट्रायल अँड एरर मेथड म्हणून सांगवात करून करून तर मी तसं कळता ह्या कलर मिक्स केल्यार मला हव्यादल्ला कलर गावता म्हणून मी घेत क्रमेण तुम्हाला कळता ज्ञान कळता सांगते कसं असो प्रति दिस मतलब आम्ही इकता मन एक ह्या केलर प्रॅक्टिस केलर येतं ओके आता ह्या क्षेत्राचं संबंधपट्टवनो तुम्हाला एक रोल मॉडेल म्हणतर कोणतरी असत रोल मॉडेल म्हटल्यार माझो एक स्कूलांत एक ड्रॉइंग टीचर म्हटल्यार आम्हा स्वारांत एक दीस एक ड्रॉइंग क्लास म्हणून असत तेंतो एकलो माझो माधव सर म्हणून होतो सो तिने ते चित्र शिकवायचे ते टेक्निक्स म्हणून सांगतो एक यू घालून एक गुलाबी करवायचे यम घालून एक जोकर करवायचे तसं एक सिंपल असं करून मतलब काही एक सुलभार एक चित्र किती कष्ट असलं तर इथे सुलभार करीत तद्वत आणि आता एक रूंक आम्हास एक पच्चे कलर मन एक मातांत असता ते नीली कलर घालून ते रुंका बरी दाखवतात तर एक माले मस्त एक कसं असं करतात म्हणता एक त्या सर एक फर्स्ट आणि मला यक्षगानांत एक गणेश आचार्य म्हण एक गणेशांना म्हणा ते गुरुवाईन केरे अंत अस्वेचे सो त्यांच्या चित्र बघताना यक्षगानाच्या पेंटिंग पुरा त्या फोटोही नाही पेंटिंग आहे मन कल तिक त्या परफेक्शन मतलब दोनों तेवलर कैला फोटो कैला पेंटिंग मन सांगवा वैत नाही सो त्यांच्या पुरा बघून ओके मालेव करावा तसं आणि त्यांच्या लगी मी ह्या घेतो एक काहीतरी चूक असल्यावर आणि त्यांच्या लगी गायडन्स घेतो तुम्हाला आता एक ड्रॉइंग टीचर म्हणून डायरेक्ट तुम्ही एक शिक्षण घेतलं सवय कोणाला तरी डायरेक्ट म्हण नाही असं स्कूलांत एक पिरियड असता तर हे कोर्सेस तुम्ही जॉईन केले नाही मतलब असं मतलब लॉकडाऊन टाइमार केलं मतलब घरात असताना केलं ऑनलाईन वर्कशॉप्स आणि पुरा अवेलेबल झाले तसं वर्कशॉप्स अटेंड केलं आणि ड्रॉइंग ट्रेनिंग म्हण घ्यावं नाही ओके सुहानी आता एक खेळ एक चित्र बघताना एक अत्युत्तम चित्र म्हणून एक संघ म्हणता त्याच खेळ पर मानदंड असा चित्र म्हणताना ते जनाच्या आलोचना बोर जाता म्हटल्यार आता एकल्याच इष्ट जाल्लं चित्र आणि एकल्याच इष्ट वयत नाही नाहीतर त्या कलर आता मला एक कलर इष्ट त्या कलराच्या पेंटिंग असल्या मला खुशी होता बघताना असं ओपन हिंतू मार्केटात खैला एक लिमिटेशन्स म्हणणं एक आर्ट असं जाल्यार एक कॉम्पिटिशन म्हण येताना नाहीतर एक हेत्त आर्ट फॉर्माच्या बग्गे मी काहीतरी मतलब मला हेत्त आर्ट फॉर्म हव्या म्हण सोदित असताना तेद्वा तेंतू त्या बाउंड्री म्हण असता त्या सो आता एक दिल्ला टॉपिक आता एक टॉपिक द्यायला त्या टॉपिकच किती लग्गी असता ते कसे इंगड तरांत ते त्याच्या लग्गी मतलब त्या पेंट करव्या ट्राय करून असतात चित्र करव्या तर त्यांचे तसे क्रिएटिव्हिटीवर जातात सो त्या ह्या म्हटल्यार आता एक पर्टिक्युलर चित्र म्हण स्वताना केलो रूल्स असतात म्हणजे त्या बाउंड्री भितर असावं होतं ओके ओके आता एक चित्र सोडवा म्हणल्यार आर्टिस्ट लागे खेळ पुरा एक बेसिक स्किल्स हव्या होता एक मीडियम कलर
आणि त्या कलरांत आम्हाला ಕೆಲವು विषय कलवे होता मतलब लाईट्स अँड शेड्स म्हण कॉन्सेप्ट येता आता एक चित्र करताना उजूड खैसून पडतो सा त्या ब्राईट खै मतलब कलर चीके लाईट खैसून कराव्या चीके सावली पडव्याच्या खैसून पडता त्या आम्हाला ते एक बेसिक ह्या नॉलेज हवं होतं पेंटिंग करताना आणि कलर बॅलन्सिंग मी मगाशी सांगितलं बरी आता लाईट आणि डार्क एक अर्ध चित्र लाईट करून अर्ध चित्र डार्क नाहीतर एककडे एक कलर घालून त्या मी खैयो नाही तर नाही सोदल्या रोगावत नाही तसं असं नाही एक स्मूथ फ्लोर एक पेंटिंग बेसिक कर हवं होतं ओके आता खैला एक काम करू येतं म्हणता थंय एक भिन्नते एक डिफरंट म्हणून एक असवा होता ह्या एक भिन्नते हाडो म्हणता त्याच्या एक सृजनशीलते नाही तर क्रिएटिव्हिटी म्हणून सांगतो त्या अगत्य इथे चित्रकलेंत खैले ರೀತಿ एक सृजनशीलता हवं होता ऍक्च्युली आता म्हटलं ह्या मॉडर्न आर्टांत आणि पुरा आम्ही 4 कलर घातल्यावर एक आर्ट म्हणत होता सो हिंदू ऍक्च्युली आम्ही बाउंड्री भितर राहून एक पेंटिंग म्हण करवा वयत नाही आम्हाला मी सांगितलं ट्रायबल आर्ट फॉर्म नाहीतर आता एक मला मनशाच्यात हवं आहे एकदम तद्वत कसं हवं तसंच करावं होतं त्या नाही करून मला असं आता एक ಕೆಲವು ಜನ ಖಾಲಿ ರಿಲ್ಯಾಕ್ಸ್ मतलब एक रूमांत बसोनो एक हॉलांत एक पेंटिंग बघताना ठीक आहे रिलॅक्स करावा म्हण इष्ट करतात तद्व आम्हाला काही रूल्स म्हण फॉलो करवा वयता त्याच खैला कलर्स अंत ठीक आहे माइंड कूल होता त्या तसले कलर्स मतलब थेरपी म्हणत असतात पेंटिंग अंत सो आम्हाला बाउंड्री म्हण आर्टास केद्दो नाही ಇದು ಯೂನಿವರ್ಸಲ್ कसले केलं एक आर्ट फॉर्म बरी आता एक 5 वर्षात एक नॅक्रलगे एक चित्रकलेचा अभ्यास कसा करू होतो ऍक्च्युली चित्र म्हटलं नेकरांचं सगळ्यांचं इष्ट असतं कलर नेकरांचं इष्ट मेनली आम्ही घर आमच्या आम्ही पेरेंट्स त्यांचं डिमोटिवेट करवा नाही का म्हटलं आता काहीतरी चित्र केलं ह्या काय त्या कुसके केलं पेपर हाळ केलं कलर हाळ केलं त्याने एक लायक तर त्यांचं असे नाही बाबू असे केलर शोक दिसता एक आम्ही तर एक पॉझिटिव्ह होऊन घालावं नेकरांचं आणि काहीतरी आम्हाला म्हटलं समा दिसला नाही तर बघ बाबू नेक्स्ट टाइम मी आणि तू ಒಟ್ಟು लागून असे करूया म्हटलं आम्ही इन्व्हॉल्व केलं नेकरांचं ओके अप्पा अम्मा आमचे ಒಟ್ಟು करतात त्यांचं त्यांनी एक एक्साइटमेंट बरी मस्त खुशीर आणि उमेदार करवा हेल्प होता तसं नेकरा म्हणताना त्यांचं काही कळत नाही सो आम्ही कसं त्यांच्या हिंतू मतलब पॉझिटिव्हिटी भरतो किती लायक विषय भरतो तसे ते घेतात ओके लायक विचार आता एक कलाकार असात नाहीतर एक आर्टिस्ट असात तो एक यशस्वी जाण्याचा म्हणून कसं आम्ही निर्धार करू होतो आर्टिस्टचे यशस्वी म्हटल्यार आता तो एक त्याचे पुरा त्याचे बेसिक नीड्स म्हण लाईफान काय त्या मूलभूत ह्या त्याच्या ह्या प्रोफेशन मतलब कला जी वृत्तींसून त्याला काढवायचे योग ह्या असल्यार आणि एक 4 जण ओ तो म्हण खंय गेल्यावर एक गुर्तिसाव्याच्या बरी गावल्यार त्याचे लाईफ म्हणजे एक आर्टिस्ट होऊन त्याचे एक ह्या गुरी ह्या दल्ला बरी म्हणून सांगवत ओके तुम्ही आता एक सुमार वर्ष लगा इथे ह्या एक कले करगत करून आयलसो तुम्हास ह्या कले करीत असले म्हणके तुम्हास एक म्हणून खुशी आयलासा खैला संदर्भ तुम्हास एक खुशी म्हणदालासा ಕೆಲವು आम्ही आलोचन केला बरीत येऊन असता नाहीतर ಕೆಲವು त्याच्यानं चढ आम्ही आलोचन देखील करून असत नाही त्याच्यानं चढ ह्या फायनल आउटपुट येताना ते एक मनास एक एक खुशी कसं सांगायचं ओके आता ह्या कले तुम्हाला वैयक्तिक होणं केले रीती सहाय्यक नसा एकूकदा काहीतरी एक विषयावर भय किरकिरी टेन्शन असता नाहीतर पोस्टपार्टमर मला मस्त हेल्प केला हे मला कलर्स आणि हाडून त्या टायमार मला एक त्या डिप्रेशन आणसून भायर पोस्टपार्टम डिप्रेशन तर तिनसून भायर मस्त हेल्प केला आमचा आणि त्या टायमार मस्त कसं म्हटलं घरात असावं रेस्ट टायमार असता म्हण ज्यांना लगे मिंगल वयत नाही तद्व ह्या मस्त एक थेरपी बरी मला हेल्प दाला म्हणून सांग मानसिक होणं मस्त घट्ट स्ट्रॉंग म्हटलं आम्ही तिंतू ते आमच्यात एक लोकांत एक कलर लोकांत आणि ते शोक वाताना आता म्हटलं ह्या सोशल मीडियास पुरे येऊन भायरले जण आम्हाला अप्रिशिएट करवायचे तर एक अप्रिसिएशन येताना एक खुशी हार्डवर्क समज एक रिझल्ट तुम्ही आता सुमार चित्र सोडवलं सौ तुम्हाला एक इष्ट झालं चित्र म्हटलं घ्यायला मी म्हटलं प्रत्येक चित्र इंगड विधवाद म्हटलं विधदाला मी प्रयत्न करवायचा तसं मला एक पुरं एक त्याच्यात विधानांत मला इष्ट होऊन असता जाल्यार आणि स्पेसिफाय करून सांगावे तर मला एक झेन पेंटिंग म्हण मी तर एक 2 मगाशी बघतलं एक 2 त्यांसून एक बॅम्बू
हा. तर बिदिरांसून पाणी पडवायचे तर एक मला मस्त एक सूदिंग इफेक्ट दिला ಬಹುಶಃ त्या चित्र बघताना त्या नैजते निजोने पाणी पडित असं एक म्हणून सांगत एक आता भावने. बघताना मला फुल ग्रीन असेल पच्चे कलर असेल आणि ते एक होय. मनास काय एक हा. कूल करीत एक ओके. हा. आणि मला एक वेनेशियन मी फर्स्ट टाइम एक एम्बोज बरी पेंटिंग म्हण केलं तर वेनेशियन बाल्कनी म्हण त्या एक सायकल होतं एक घर बली होतं ओके, ओके. त्या एक आणि माझ्या नेकराचे एक पोर्ट्रेट केलं होतं ओके. मी त्याच्या हा. रिझल्ट येताना एक खुशी झाल्या हा, मला हा, हा. ओके. आता ह्या समाजाचं ह्या चित्रकलेचा प्रभाव कसे असता आम्ही मस्त ह्या प्रभाव बिरावता मतलब पॉझिटिव्ह होऊन आम्ही करवा तर नेगेटिव्ह होऊन ಕೆಲವು ಚಿತ್ರ ಕೆಲವೊಂದು ಬೇಜಾರು ಹೋಗಚ್ಚೆ ಬರ್ಚೋ असतो Okay. ಕೆಲವೊಂದು ಖುಷी करवायचे आणि मेनली सांगावे तर आम्हाला आता एक पुस्तक वाचावे तर आम्हाला त्या भाषा गोतावी हा. पेंटिंग खै आता मी एक खैला एक गावाचे एक हल्ली एक अनएज्युकेटेड म्हण सांगत कय्यो विद्याभ्यास नसलेल्या जनान केल्ले चित्र खय्या फॉरेनाचे एक मुलांना बसले ज्यांना असं अर्थ होव्याच्या बरच्या म्हणजे ह्या भाषा अगती नाही सो आता आणि अद्दिलांनी ह्या कसे आर्ट त्यांचे यूज केले म्हटल्यार आमच्या जीवनशैली असे उत्त्या आमच्या नॉलेज असे उत्त्या आम्ही असे वकात करीतो आता आम्ही देवलासनी गेल्यार ते केत्ताने आम्हाला देवलाची हिस्ट्री वाचावी म्हणणं ते एक सुत्त देवला सायलर तेंतू तर केत्ताने तर पूर त्यात आम्हाला कळतं वाचाव्या म्हणणं आहे त्याचा विषय वाचावे तर आम्हाला 2 घंटे 3 घंटे बसून ह्या एक सुत्त आयलं इडी देवलाची हिस्ट्री कळतं आम्हाला बेलूರು हळेबीಡು नाही आमच्या ह्या पिरामिड्स आणतो आमच्या इजिप्टाच्या तेंतू त्यांच्या आता आम्हाला इजिप्ट बघताना एक फुल एक मरळ गाडो तेंतू एक पिरामिड्स असतात 3 तिकता दिसता दल्लर त्याच्या भितर पिरामिडा भितरला पेंटिंग त्यांची चित्र बघताना प्राणी पक्षी झाडा जना पूर असं मतलब आम्हाला कसे आलं चनकडवत एका टाइमवर ते फुल समृद्ध जागा उत्ता ऐकून तसं ते त्यांच्या एक नॉलेज पास ऑन करवायचं असतं नेक्स्ट जनरेशन एक पास ऑन एक माध्यम होऊन सांगत ओके आता ह्या चित्रकले आम्ही वृत्ती होऊन घेतल्यार लायका नाही तर एक हव्यास होऊन घेतल्यार पिराई सुरुवात आम्ही हव्यास येऊन असल्यार तर लायक तर म्हटल्यार आता एक स्टेज सेट वयसर आम्हाला म्हटल्यार एक तोरणायांनी माझ्या लाईफ तो दाता म्हणता एक कॉन्फिडन्स येईस सर धैर्य येईस सर आम्हाला वृत्ती हेंतून वृत्ती होऊन घेईन आता जस्ट हव्यास येऊन असल्यार तर लायक मन दिसतं आम्हाला म्हणतात जनांनी कसे घेतात आम्हाला गोत नाही आम्ही केले चित्र तर जनास कसे लागता मन कळत नाही आम्हाला सो अभिरुची आता एक मी आधी एक काम करीत जस्ट हव्यास होऊन ह्या करीत असल्यार एक थोड्या टायमापर्यंत मला ह्या हेंतू लायक इन्कम असता मला हेंतू लायक फ्युचर असता म्हण तेव्हा काम सोडून हेंतू तो फुल टाइम करवत सो सुरू करताना मात्र हव्यास येऊन केल्यार लायक म्हण ओके आता सुहानी तुम्ही सुमार चित्र सोडवलं सो कसोती कामो केलं सो एम्ब्रॉयडरी वर्क तुम्ही केलं सो क्राफ्ट ओरिएंटेड केलं आता तुम्ही इतक्या प्रोडक्शन तुमचे असताना त्यास एक स्थळीय होऊन मार्केट म्हणून तुम्ही कसं क्रिएट केलं मार्केट मधलं आता मी सोशल मीडियावर आणि पुरा अपलोड माझे सोशल मीडिया तर पब्लिक अकाउंट माझ्या तसं मी घालताना ते माझे फ्रेंड्स बघतात ते शेअर करतात तसं त्यांच्या फ्रेंड्स तसं येऊन मला केला ऑर्डर्स येतात ओके आता ह्या मार्केटांत तुम्ही घातले एफर्टस करेक्ट होणं प्रतिफल होऊन तुम्हाला गावात असं आहे मतलब त्या आर्टाच्या ಬಗ್ಗೆ चिके ಗೊತ್ತು असेल आणि असल्यार ओके त्याच्या पाटल्यान किती पासून किती काम असतात श्रम असतात ते कल्लले देतात मतलब आम्हाला काय ते हे असतं आणि ಕೆಲವೊಂದು कसं म्हटल्यार ते हँड पेंटेड आणि प्रिंटेड अंत डिफरन्स असत नाही ते 2000 अस गावतात ह्याच्या 5000 किती देवा त्या 1000 अस गावतात त्या कोणी एक करून असेल त्यांनी प्रिंट काढून 100 प्रिंट काढून ते विकतात आम्ही 100 देवा तर 100 पटी कराव्या होता तेव्हा आमच्या गेले समय येऊन दे आम्ही त्यांतू काढले समय आम्ही केले कष्ट आमचे श्रम त्याचे रेटो पडतात त्यांतू आणि मटेरियल आमच्या हे एक ट्यूबासो 300-400 रुपये असतात सो एक थोरले पेंटिंग आणि करताना मस्त असेल मस्त कलर्स हवे होतात सो केलाव कलर कसं मला त्यासाठीच आम्ही घेऊन असं हवे होता तेव्हा आम्ही घातले ह्या ऍटलिस्ट मतलब आम्ही काय त्या सामानाचे पैसे घालतो त्या तरी म्हणणं एक्सपेक्ट करून असतं ओके आता चित्र सोडवायचं म्हटलं रे एक अर्ध घंट्यानं मुक्काल घंट्यानं एक मुग्धवते विचार नाही तुम्ही आता इतक्या चित्र सोडवीत असाव आणि तुमचं दिननित्य ते कामं तुम्ही संसारात करीत असाव कसं तुम्ही मॅनेज करीत आहे असं मला म्हटलं माझ्या नेकूर सकाळी स्कूलास जाताना त्याला बुत्ती लंच आणि स्नॅक्स म्हण 2 बुत्ती रेडी करून दब्बा तसं म्हणजे रांदा पाणी पुरा सकाळी येतो आता मिग्गे ह्या उरल्या कामा पुरा करून एक दिवसास एक 2 घंटे
घंटे कसे काढतो आम्ही प्रतिदिस कर्वे होता म्हणून सांगित नाही काहीतरी एक एक्स्ट्रा काम मन येऊन असता जाल्यार गावल्ल्या काम मी ड्रॉइंग नाही तर ह्या माझे विंगड क्राफ्ट उल्लाच्या काम आणि कर्वे ह्या करतो प्रयत्न करतो ओके आता तुम्ही इतक्या वर्षाला गायत चित्र सोडविता येईल असं तुमच्या आता पुढल्या योजने कसा ह्या चिके आणि एक हेंतू आणि एक स्टेप पुढे नेव्या म्हण मी म्हटल्यार पब्लिक डोमेनांत येऊन मार्केटिंग करून चिके त्यात चिके ह्या कर म्हटल्यार एक सोर्स ऑफ इन्कम बरी करया म्हण आसा आता आत्ता ते कालमान आसा जनास खयले रीती ते आर्ट इष्ट होता त्यात आता म्हटल्यार जनास आता ऑफिस आसा न्ही आता ऑर्डर आयल्यार ऑफिस आसा न्ही चीक डीम म्हटल्यार मस्त बोल्ड असेल आणि ह्या करीत नाही चिके म्हटल्यार मनशांचे चित्रण हवे म्हणणं खाली एक मॉडर्न आर्ट बरी नाहीतर एक ॲबस्ट्रॅक्ट आर्ट बरी नाहीतर एक फ्लुईड आर्ट म्हणणं तसेला टाईप इष्ट करता खाली एक 4 कलर असतात एक पॅटर्नार कलर करून असतात आणि केलव जण आता घरा एक हॉलान तेव्हा एक घोडो हवो नाहीतर बेडरूमान तेव्हा एक सूदिंग चित्र नाहीतर एक देवाच्या कुडान तेव्हा एक देवाचे पेंटिंग तसं त्या जनाचे अभिरुची इंगड असतात ओके आता तुम्ही चित्रकले ಆರಂಭರ तुम्ही करीत गेलो तुम्हाला ಕೆಲವು ಚಾಲೆಂಜಸ್ नाही तर ಸವಾಲುಗಳು तुम्ही ಎದುರಿಸುವ पडले असात ह्याच्या ಬಗ್ಗೆ सांगोते म्हटल्यार आता अद्दी म्हटल्यार आमास इथे हवेदल्ला सामान गावाच्या म्हणणं इंते आधी आम्ही अंगडीच जाऊन सोदावंते आणि नव्यार काय तर म्हटल्यार आमास त्याचे नाव गोत्त असत नाही तो अंगडीन जाऊन कशाला विचारवायच्या म्हणणं कळत नाही आणि ते कसं करवायचं त्याच्या मी काय तर म्हटल्यार गोत्त असेल कसं म्हटलं तर बिझनेस आम्ही घेतो म्हण ते मी इथेसून हडवीत नाही बाहेरसून हडवायच्या म्हणून सांगतो आत्ता आमच म्हटलं हे ऑनलाईन शॉपिंग आणि पुरा येऊन आणि केलो हे आमचे आर्ट स्टोर्स आता म्हटलं मूव अँड पिक बरी आम्ही तेंतू दावून आम्हाला हवे दाले चूज करून आम्ही ट्रेन घाल इथे बिल केलर दाले तसे आम्हाला नाव गोत नाही तर आम्हाला हवे दाले सामान पुरा आम्हाला असं घ्यावा होता सुहानी तुम्ही आता एवढं सुरू चित्रकलेते ಬಗ್ಗೆ आम्ही एक चर्चा केलो तुमचे आता पिक्चर्स बघताना त्यांचं क्राफ्ट तुम्ही केलं असं तुम्हाला त्याहून एक प्रावीण्यते असा तुम्ही खैने टाईप ते क्राफ्ट तुम्ही अभ्यास करून आयलो क्राफ्ट म्हटल्यार मी ह्या उल्लनांसून ह्या काय तर आमच्या स्वेटर बॅगा पुरा ह्या करतो स्टिचिंग क्रोशे करतो आणि हे एमिग्रमी म्हणतात गोंबे करवायचे उल्लनांत त्याव करतो आणि बॉटल पेंटिंग क्विलिंग क्राफ्ट कार्ड मेकिंग ग्रीटिंग कार्ड्स आणि आता एक्सप्लोजन बॉक्स म्हणा आणि ह्या बॉटल पेंट करवायच्या आणि ह्या पेबल्स कैले तरी शिंप्यो गावल्यार तरले एक लायक शेपाचे शिंप्यो गावल्यार नाहीतरी धोंडे एक शेप एक केले तर एक लायक आकृतीचे दोंडो दिसल्यार त्याच्यावर पुरा असे पेंटिंग नाहीतर त्या हे क्ले म्हण गावता एअर ड्राय क्ले म्हण तेंतू एक उठून आयल्ल्या बरे एक काहीतरी करवायच्या पुरा म्हटल्यार 3D बरी दिसवायच्या बरी पुरा करता अद्दी चाडो पुरा हे ज्वेलरी मेकिंग पुरा करीत बहुशः त्या तुम्ही अभ्यास करता ओके तुम्ही आता बोलताना अमिगुरुमी म्हण ಬಗ್ಗೆ एक सांगितलं ह्या म्हटल्यार काय अमिगुरुमी म्हटल्यार ते एक जपानाचे आर्ट फॉर्म जपानान सुरू होऊन आता त्या इडी विश्वांत प्रसिद्धी बरी गावल्यांचा आता आम्ही इथे आमच्या नेक्रान्स पुरा अद्दी दखला असताना ते फर डॉल्स मंद येतो टेडी बेअर पुरा ते सुंगा असत ते नेकरा खावायच्या पोटास दावायच्या नाकास दावायच्या ह्या प्रॉब्लेम्स पुरा असत आणि कोणी कर आता कसं म्हटलं उल्लन आणि त्यांचं तिकत ह्या असत नाही सो ह्या खातात तोंडास जाता पोटास जातात त्या भय नाही आणि उल्लनांत आम्ही एक शोकचे दकुकले टॉयस एक प्रत्येक ह्या एक स्टेज बाय स्टेज आम्ही करून आमच्या नेक्रास ह्या करवायच्या म्हणा तर ॲमिगुरुमी म्हटल्यार निटिंग म्हणा निटिंग नाही तर क्रोशेईंग म्हण ते दोन इंगट टाईप आणि कुरुमी म्हटल्यार रॅपिंग म्हटलं असे स्टिच करीत एक कवर करीत त्याच्या भितर स्टफ करून एक गोंबे एक आकृती द्यावायच्या म्हणा अर्थ तसं ॲमिग्रमी करताना आमास दकल्या तोरल्या ते डिपेंड होता म्हटल्यार आता मी सूत आता एक बारीक घेतो आता या मस्त बारीक सूत ते इतक्यात दकल्या डॉल आयल्ल्या माझ्या त्यात चिके मोठे सूत चंकी यान्स म्हण गावतात तेंतू केल्यार थोरले वतात तसे ह्या एक टायपाचे हेंतू उल्ल घेतल्यार एक सायजाचे येतात असे टॉयस सुहानी आता तुमचे एक कला क्षेत्रांत तुम्ही साधने केलं तुमच्या ಬೆಳವಣಿಗೆಯು आम्ही आता बघून आयलो तुम्हाला घरते कसं सहकार होता
आता पेरेंट्सांच पुरा कशें आसता म्हटल्यार ह्या पेंटिंग आनी पुरा खंय आमस फ्युचर असं यूज वयत नाही त्याच्यान आमी वाचल्यार एक 4 मार्क चड येतात म्हण आसता म्हज्या परिस्थिती तसं येतं ह्या पुरा करून टाइम वेस्ट करपाचें चिके वाचल्यार लायक तुले फ्युचर खंय तरी नेतात उरले म्हणून तसं मी घरा कलोवीन आसतना मित्त म्हटल्यार कुडांत बसोवन करवे सुरू केलो असं त्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स गावला परत फेसबुक इंस्टाग्राम तसे अपलोड करताना 4 जणांनी बघून एप्रिशिएट करवे सुरू केले तसे माझ्या अप्पा म्हजो खुशी जाल्ले त्या बघून त्याच्यापर्यंत त्यांच्या सपोर्ट गावला आणि मी कलरिंग मन स्टार्ट केलं कलरांत काम करवे सुरू केलं माझ्या वार्डीक जाल्या पर्यंत माझ्या हेनी हजबंडान कलर्स आणि पुरा हाडून देऊन तसं मला एक पुश दिले निंगडिंग ट्रायबल फॉर्म्स शिकवा आणि त्यांनी पुश दिले ना आणि ह्या कलरस इंट्रोड्यूस केलं त्यांनी आणि मी उल्लन करतो मन केल्या पर्यंत आमच केलं इथं मंगळुरान मेटेरियल गावत नाही त्या आधी तेदो माझ्या अप्पा आणि कामार खंय तरी बेंगळुरानी गेल्या वेळार ते उल्लन थंयसून हाडून देवे सुरू केले ना मिगे आमच केलं हवेदल्ले सामान इथं गावान येतले वेळार माझे मामा आणि अरेंज करून मला देते तसं आणि कोणतरी सोयरी येताना मी केला पुरा वर्क माझ्या सुनेन केला माझ्या लिंकीन केला म्हण दाखवे सुरू केले तसं मला एक सपोर्ट फॅमिली सपोर्ट होते ओके आता आमच्या समाजांत दखली दखली कलाविद असत ह्याच तुम्ही खयला संदेश नाहीतर टिप्स द्यावे इष्ट पावता फोन बघून चड टाइम वेस्ट करवायचे आणि त्यांसून सुमार इंगड नेगेटिव्ह इम्पॅक्ट येता फोनांसून त्याच्यानं एक ड्रॉइंग नाहीतर असे कलर करवायचे काहीतरी केल्यार तेंतू आमच्या मन तेंतूच असता इंगडकडे डिबेट कॉन्सन्ट्रेशन चड होता आमचे एक सृजनशीलता चड होता पेरेंट्सांचं काही तर सांग वेस्ट करतो म्हटल्यार काम असा मला किरकिरी करणार म्हणून फोन देऊन सोडवायचे आणि कलर्स देऊन सोडल्यार त्यांच्या एक त्या कलरचा उठ खेळत खेळत त्यांच्या माइंड डेव्हलपमेंटास मस्त हेल्प होता ओके आता आम्ही तुमचे घरते मेंबर ते ಕೆಲವು फोटोज आम्ही बघून येऊया हा एक विवरण देवोता ह्या माझ्या दिराच्या वार्डिके वेळार काढलो फोटो त्या मी त्याच्या पर्यंत माझे हजबंड माझा दीर त्याच्या बायल तो खैलो माझा पूत मिगे मामी आणि मामा ओके नेक्स्ट पिक्चर ह्या माझ्या भावाच्या एंगेजमेंटास काढलेला फोटो त्या मी माझ्या पूत आणि माझा हजबंड ओके हे माझे अप्पा आणि अम्मा ओके समा सुहानी तुम्ही इतके वेळ स्टुडियोसು येऊन तुमच्या ಕಲಾಕ್ಷೇತ್ರಂತ ಪೌಲ್ಯ ಸಾಧನೆ ಬೆಳವಣಿಗೆ ಬಗ್ಗೆ ವಿವರ ಹೋನು ಮಾಹಿತಿ देलो तुम्हाला धन्यवाद सांगित असा आणि तुमच्या पुढल्या योजने निर्विघ्न होणं यशस्वी होऊन दे म्हणून आम्ही द्यावा लागी आमच्या प्रतिबिंबा तांडा हारेके देता तुम्हाला देव बरं करून दे म्हणून मागवीत असा मला इथे बोलवे मला साधवून बोलवे अवकाश दिला विश्व कोंकणी केंद्र यूट्यूब वाहिनी चॅन्स आणि प्रतिबिंबा तांडास आणि तुम्हासो मस्त धन्यवाद म्हणून सांगू इष्ट करतो ह्या कार्यक्रम वीक्षण केल्ले सगळ्यासो मोगाचे धन्यवाद आणि देव बरं करून दे म्हणून सांगित सर्वे जन सुखिनो भवन्तु